नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। श्री दत्त शिरोळ कारखान्याच्या क्षारपाड जमीन सुधारणा प्रकल्पास म्हणजेच दत्त पॅटर्नला ₹1,60,00,000चं अनुदान मंजूर। गणपतराव पाटील यांनी दिली माहिती। श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोळच्या वतीनं शिरोळ तालुक्यातील 8 गावातील जमीन सुधारणा प्रकल्पास राष्ट्रीय ग्रामीण कृषी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 1,60,00,000 इतकं अनुदान मंजूर होऊन त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उदयन पंडित गणपतराव पाटील यांनी दिली। कारखान्यामार्फत सन 2016 पासून शिरोळ परिसरातील क्षारपाड जमिनी क्षारमुक्त करण्याच्या प्रकल्पाची सुरुवात झाली। या प्रकल्पातील शेळशाळ, अर्जुनवाड, कवठेसार, गणेशवाडी, कुटवाड, हसूर, औरवाड व बुमनाळ येथील शेतकऱ्यांना ₹1,60,00,000चं अनुदान प्राप्त झाले। एकूण 1910 हेक्टरसाठी 11.46 कोटी मंजूर होऊन एकूण 9.25 कोटी आतापर्यंत क्षारपाड जमीन सुधारणा करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान रक्कम मंजूर होऊन मिळाली आहे। उर्वरित क्षारपाड जमीन सुधारणा शेतकऱ्यांना 2,21,00,000 रक्कम अद्याप मिळणार आहे। त्यामुळं श्री दत्त कारखान्याच्या वतीनं क्षारपाड मुक्तीचा श्री दत्त पॅटर्न शिरोळ व अन्य परिसरातील सुरू असलेल्या क्षारपाड जमीन सुधारण्याच्या प्रकल्पाची खास करून राज्य व केंद्र शासनाने दखल घेऊन देश पातळीवरील नाविन्यपूर्ण प्रकल्प म्हणून गौरवला आहे। या प्रकल्पामुळे शेतकऱ्याची जमीन क्षारमुक्त होऊन त्या ठिकाणी ऊस, हरभरा, शाळू, फुलशेती इत्यादी पिकं शेतकरी घेऊ लागले। या प्रकल्पात मोठा निधी मंजूर झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं व समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे। शासनाकडून मिळालेल्या ₹1,60,00,000 रकमेमुळं शेतकऱ्यांचं आर्थिक जीवनमान उंचावण्यास मोलाची साथ मिळाली। तसेच शिरोळ तालुक्यातील शिल्लक असलेल्या क्षारपाड जमीन सुधारण्यासाठी नवं बळ मिळून शिरोळ तालुक्यातील संपूर्ण जमिनी क्षारमुक्त होतील अशी आशा आहे। सदरचं अनुदान प्राप्त होण्यामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेचं अत्यंत मोलाचं सहकार्य मिळाले। या प्रकल्पासाठी राष्ट्रीय मृदा संस्था व महात्मा फुले कृषी विद्यापीठ व संशोधन केंद्र कसबे डिग्रज यांचं मार्गदर्शन मिळालं। क्षारपाडमुक्त जमिनीचा श्री दत्त पॅटर्न या प्रकल्पासाठी डॉक्टर अप्पासाहेब सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेचे चेअरमन व सर्व संचालक तसेच श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.बी. पाटील, मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगांना, ऊस विकास अधिकारी ए.एस. पाटील, प्रकल्पाचे प्रोजेक्ट इंजिनियर कीर्तिवर्धन मर्जे, सुदर्शन तकडे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।